सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज आपण जो अनुभव बघणार आहोत तो ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे। जर आपल्याला देखील असेच होत असेल तर समजून जा, स्वामींची आपल्यावरती कृपा ही सुरू झालेली आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील खूप दुःखद कहाणी तुमच्यासोबत शेअर करत आहे। अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे की माझ्या या अनुभवातून एक जरी नवीन सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे। स्वामी भक्तांनो, मी जळगाव येथील रहिवासी आहे। माझे मूळ गाव हे जळगाव आहे, पण आम्ही नोकरीनिमित्त पुणे येथे स्थायिक झालेलो आहे। आम्ही जेव्हा जळगावला असतो तेव्हा प्रतापनगर केंद्रामध्ये जात असतो। मी गेल्या 15 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। मी स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली? मी माझ्या मिस्टरांसाठी स्वामींच्या सेवेमध्ये आली होती, कारण माझ्या मिस्टरांना खूप सारे डॉक्टरांकडे घेऊन गेलो पण कुठेही त्यांचा विलाज होत नव्हता। त्यांना नेमकी काय होतं हेच कळत नव्हतं। आम्ही बाहेरचंही खूप बघितलं पण कुठेच फरक पडत नव्हता। त्यावेळेस माझी जी मैत्रीण आहे तिने आम्हाला प्रतापनगर केंद्रामध्ये तुम्ही या स्वामींकडे, बघा तुमचे प्रश्न नक्की सुटतील असं सांगितलं। जेव्हा आपण खूप दुःखात असतो, अडचणीत असतो आणि कोणीतरी असा मार्ग सांगतो त्यावेळेस मन कुठेतरी वाटतं की आपण करावं, पण आपली जरी इच्छा असली पण स्वामींची जर इच्छा नसेल तर आपण जाऊ शकत नाही। मागच्या जन्मीचं आपलं काहीतरी भाग्योदय जेव्हा उदयाला येतं तेव्हाच आपण स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो, आणि माझं देखील तसंच झालं। मागच्या जन्मीच्या पुण्याईमुळे मी स्वामींच्या सेवेत आले। आम्ही प्रतापनगरच्या मठामध्ये गेलो, स्वामींचे दर्शन वगैरे घेतले आणि तिथे आरती वगैरे झाली, खूप छान वाटलं। आणि तिथे स्वामींना मग श्रीफळ, खडीसाखर, दक्षिणा आणि फूल अर्पण केलं। स्वामी, खूप प्रयत्न केले आहे पण कुठेही आराम पडत नाही। आता शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आम्ही घेऊन आलो आहे। यांना बरं करावं एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे। तुम्ही जर यांना जर बरं केलं तर मी मरेपर्यंत तुमचे चरण सोडणार नाही, अखंडित तुमची सेवा करत राहील, अशा मी स्वामींना त्या दिवशी बोलले। आणि त्यानंतर मग रोज मठात जाणं आमचं सुरू झालं। तारक मंत्राचं तीर्थ आणि देणं चालू झालं, पण त्याने थोडा थोडा फरक पडत होता आणि त्यामुळे एक आशेचा किरण जागृत झाला। आता स्वामींची अंगी सेवा वाढू लागली। मला स्वामी भक्तांनो लिहिता वाचता येत नव्हतं, आणि त्यामध्येच माझा मुलगा पुणे येथे जॉबला गेला होता आणि तो म्हटला की आता तुम्ही तिकडे राहायचं नाही, पुण्यालाच तुम्ही यायचं आहे। बाबांची तब्येत अशी असती, जर काही झालं तर मी काय करू, असं त्याने म्हटला आणि त्याने निर्णय घेतला की आता तुम्ही इकडे या म्हणून। असं म्हटल्यानंतर आता तर मठातही जाणं नाही, तिथे स्वामींचा मठही नसेल, काहीच नसेल, सेवाही नाही। आता काय करायचं, खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला। जर मुलाला जर नाही म्हटलं आणि यांना जर काही झालं तर सर्व काही माझ्यावरती येईल असं मला वाटायचं, म्हणून मी काळजावरती दगड ठेवून हो म्हटली आणि आम्ही पुण्याला आलो। पुण्याला आल्यानंतर मनामध्ये एकच काळजी, एकच चिंता, इथे स्वामींचा मठ असेल का, इथे स्वामी असतील का असं वाटायचं। मग भीत भीत एक दिवस माझ्या मुलाला मी म्हटलं की का रे, इथे स्वामींचा मठ आहे का जवळ? तर त्याने मोबाईलवरती सर्च केलं आणि तो म्हटला, हो ग आई, इथे आहे, 4-5 किलोमीटर अंतरावरती स्वामींचा मठ आहे। तर मी त्याला म्हटलं की आम्हाला इथे काही माहीत नाही, पण माझी इच्छा आहे की गुरुवारी आपण मठात जाऊ म्हणून। तोपर्यंत घरी सेवा ही सुरूच होती। माझी सुनबाई ही खूप चांगली आहे, खूप म्हणजे खूप, एक मुलगी जशी असते तशीच ती आहे, त्यामुळे मला कसलंही दुसरं टेन्शन नव्हतं। आणि मग आम्ही तो मला त्या मठामध्ये घेऊन गेला। आता हे स्वामींचं सर्व निवेदन होतं, आपल्याला काही कळत नाही, आपण फक्त निमित्त मात्र असतो। आम्ही मठात गेलो, तिथे गेल्यानंतर ते मठ इतका छान होता, इतकं छान वाटलं की बस। मग तिथे गुरुवारी नेमकी प्रश्न उत्तर ही सेवा सुरू होती।
आता हे सर्व काही स्वामींनी घडून आणलेलं होतं. मग आम्ही प्रश्नोत्तरसाठी तिथे थांबलो. तिथे थांबल्यानंतर काय झालं की खूप वेळ गेला, पण आम्ही तिथेच बसून नामस्मरण केलं, प्रश्नोत्तर केले. तर मी त्यांना सांगितलं की मिस्टरांना असा प्रॉब्लेम आहे. स्वामींच्या सेवेत आल्यापासून थोडासा फरक मला जाणवतो, पण डॉक्टरांची कुठलेही इलाज याच्यावरती चालत नाही. असं जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की त्यांना बाहेरचं आहे म्हणून तुम्हाला यासाठी खूप कठोर सेवा करावी लागतील. तर मी म्हटलं काय करावी लागेल? तर त्यांनी गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण खूप साऱ्या सेवा दिल्या. पण मी अडाणी, मला लिहिता वाचता येत नाही. मी त्यांना म्हटलं की एवढी सेवा कोणीही करू शकत नाही, कारण माझे दोन्ही सून आणि मुलगा दोघंही जॉबला जातात आणि घरी आम्ही एकटेच असतो आणि मला तर लिहिता वाचता येत नाही, एवढं होऊ शकत नाही. मला कुठली तरी साधी सोपी सेवा तुम्ही द्या, असं मी त्यांना म्हटले. त्यावेळेस ते म्हटले की ताई, तुम्हाला एकच सेवा आहे, तुम्ही फक्त नामस्मरण करा. 27 लाख स्वामींचा संकल्पित जप तुम्ही करा आणि बघा तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतं ते. आणि मग मी ठरवलं की आता स्वामींचा जप करायचा. मग मी काय केलं, गुरुवारच होता, हा गुरुवार जाऊन पुढच्या गुरुवारी मी म्हटलं आपण चालू करूया. मग मी गुरुवारी पहाटे 3 वाजता उठली. बघा, मला स्वामींनी स्वतः उठवलं. स्वामी स्वतः उठवण्यासाठी आले, कारण मी गाढ झोपलेली होती. गाढ झोपलेली असताना काय झालं, अचानक एखादं मोठं झाड कसं जोरामध्ये पडतं तसा जोरात पडण्याचा धपदिशी आवाज आला. तो आवाज ऐकून मी उठली. बाहेर येऊन बघितलं तर कुठेच काहीच नव्हतं. मग कळालं की आपण म्हटलं होतं गुरुवारपासून आपण चालू करू, स्वामींनीच आपल्याला या सेवेसाठी उठवलं आहे असं वाटलं. आणि मग मी लगेच उठली, आंघोळ वगैरे केली, देवपूजा झाली. मला जवळपास त्यावेळेस 4:30-5 झाले होते. त्यानंतर मग मी सेवेसाठी बसली. संकल्प केला, स्वामी मी एक साधारण व्यक्ती आहे, तुमची छोटीशी सेवेकरी आहे. मला काहीच येत नाही, काहीच माहीत नाही. मला फक्त श्री स्वामी समर्थ एवढंच नाव येतं, बाकीचं काहीच येत नाही. तुम्ही जो तारण नेणारा तारक मंत्र आहे तेवढा आणि नामस्मरण एवढंच मला येतं. आज मी हे नामस्मरण करायला सुरुवात करीत आहे. तुमचा मी 27 लाख जप करत आहे, पण माझ्या मिस्टरांना हा जप होईपर्यंत पूर्णपणे ठणठणीत बरं करावं, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे, असं मी स्वामींना म्हटली. त्यानंतर माझ्या सेवेला सुरुवात झाली. मी सकाळी 1-2 तास जप करायची, त्यानंतर दुपारी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास असा माझा दिनक्रम हा सुरू झालेला होता. मुलांनाही बघायची. म्हणजे स्वामी महाराजांनी इतकी शक्ती दिली होती ना, की जेव्हा मी इकडे गावी होते ना त्यावेळेस मला माझं स्वतःचं खाणं पिणं, त्यांच्याकडे बघणं हे सुद्धा होत नव्हतं. पण इथे घरचं सर्व करून, मुलाला बघून, मिस्टरांना बघून मी स्वामींसाठी म्हणजे स्वामी माझ्याकडून ती सेवा करून घेत होते. इतकं जप महाराज माझ्याकडून करून घेत होते. 2 तास कंटिन्यू बसल्यानंतर दिवसभर मुखामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ एवढंच चालू असायचं. कोणी माझ्याशी बोलत जरी असलं ना तरी माझ्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ चालत होतं, कारण माझं ध्येय एकच होतं, लवकरात लवकर हा जप कंप्लीट करणे, एवढंच माझ्या मनामध्ये होतं. त्यानंतर माझा जप हा जसं वाढत गेला तसे मला माझ्या स्वतःमध्ये बदल जाणवायला लागले आणि मिस्टरांमध्ये देखील बदल जाणवायला लागले, कारण त्यांना रोज काही ना काही वेगळं होत असायचं. कधी अंग मोडून यायचं, कधी अंगमोड्या यायच्या, कधी डोकं दुखायचं, कधी एक हात दुखायचा, कधी एक पाय, कधी पोटात दुखायचं. असं रोज त्यांचं कंटिन्यू वेगवेगळं आजार हा चालू होता. आणि जेव्हापासून हे सुरू केलं तेव्हापासून ते म्हणजे नवीन दुखणं काय आहे ते काहीच त्यांनी सांगितलं नाही. जे मागचं होतं ते एका दिवशी म्हणायचे, पण आता फार कमी झालेलं होतं. त्यांचा जो त्रास होता ते त्यांना अक्षरशः जेवण देखील जात नव्हतं. ते जेवण करत नव्हते. पण जेव्हापासून ह्या सेवेला सुरुवात केली तेव्हापासून ते अर्धी 1 पोळी खाऊ लागले होते. हा खूप मोठा साक्षात्कार सर्वांना वाटत होता, कारण ते जेवत नसल्यामुळे खूप विकनेस त्यांना आलेला होता. त्यामुळे त्यांना टॉयलेटला वगैरे देखील धरूनच घेऊन जावं लागत होतं. पण स्वामींच्या कृपेने ते आता खाऊ लागले होते. त्यामुळे माझ्या मुलाला देखील विश्वास बसला, सुनेलाही विश्वास बसला. ती देखील जसा वेळ मिळायचा तशी सेवा करत होती. मुलगाही थोडंफार नामस्मरण,
करू लागला होता. असं करता करता माझं एवढं बघून माझे मिस्टर देखील श्री स्वामी समर्थ म्हणू लागले होते. मी त्यांना म्हणायचे, तुम्हाला खूप वेळ आहे, तुम्ही जागेवरती बसलेला आहात, फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा, बाकी काहीच करू नका. माझ्या मिस्टरांनी काय केलं, एक वही घेतली. त्या वहीमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जणू काय त्यांना देखील छंदच त्याचा लागला होता. त्यांनी ती वही पूर्ण कंप्लीट भरून टाकली. माझ्यापेक्षा त्यांचा जास्त जप हा झालेला होता. आणि 27 लाख जप ज्या वेळेस कंप्लीट झाला त्या दिवशी माझ्या आनंदाला पारावार नव्हता. कारण स्वामींनी माझं जे स्वप्न होतं, जी इच्छा होती ती पूर्ण केलेली होती. माझे मिस्टर तोपर्यंत एकदम ठणठणीत बरे झालेले होते. आज ते स्वतःच्या पायाने टॉयलेटला जात होते. सर्व काही ते स्वतः करत होते. या अगोदर जी परिस्थिती होती ती बघून सर्वजण म्हणत होते की हे आता जास्त दिवस राहणार नाही. पण स्वामींनी त्यांना आयुष्य दिलं. स्वामींनी माझ्याकडून ती सेवा करून घेतली. खरंच याच्यातून एवढंच कळतं की स्वामींच्या नामामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, हे प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितलं आहे. ते खोटं कसं होणार? स्वामींच्या या नावामध्ये जर आपण भावनेने, श्रद्धेने आणि विश्वासाने हा मंत्राचा जप केला तर असं अशक्य असणारी गोष्ट कशाप्रकारे शक्य होते हे आपल्याला कळाले आहे. अशी स्वामींची कृपा प्रत्येक स्वामी भक्तावर असोत. आणि ताईंना हे देखील सांगितलं की जेव्हा त्या सेवा करत होत्या या नामस्मरणाची, त्यावेळेस त्या ज्या अगरबत्ती लावत होता त्या अगरबत्तीची रक्षा ही अजिबात थोडी देखील खाली पडत नव्हती. ती रक्षा पूर्ण जशी अगरबत्ती आहे तशीच उभी राहत होती आणि पूर्ण जप कंप्लीट झाल्यानंतर ती रक्षा खाली पडायची. ही देखील खूप मोठी प्रचिती स्वामींनी आम्हाला त्या ताईंना दिली आहे. खरंच स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. जर ज्यांना कुणाला लिहिता वाचता येत नसेल त्यांनी फक्त महाराजांचं नामस्मरण करा, तारक मंत्र म्हणा, तुमचे सर्व प्रश्न स्वामी महाराज नक्की सोडवतील, असा ह्या ताईंना आलेला अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.